भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीने अध्यक्षपदाची घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी बुधवारी सिव्हिल चौक येथील पक्षाच्या कार्यालयात माजी अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या अनुपस्थितीत येऊन आपला पदभार स्वीकारला। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, संतोष गायकवाड, प्राध्यापक नारायण बनसोडे, अक्षय अंजिकाने, राजाभाऊ माने, नागेश संगा, झाकीर सगरी, माजी नगरसेविका संगीता जाधव, वरलक्ष्मी पुरुड, राजश्री चव्हाण, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, माजी परिवहन सभापती जय साळुंखे आदींसह पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी नवनियुक्त अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पक्षाच्या पदाचा पदभार स्वीकारला। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन आणि पुन्हा एकदा महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावीन असा विश्वास यावेळी नवनियुक्त अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र प्रदेशाचे माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब, कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पक्षाचे सर्व महाराष्ट्र प्रदेशाचे पदाधिकारी, महिला अध्यक्षा माननीय चित्रा तिलवार, शहराचे माननीय आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्रजी कोठे, माझे सहकारी आमच्या शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळे, माझे सर्व सरचिटणीस, माझे सर्व पदाधिकारी यांनी जो आमच्यावरती माझ्यावरती विश्वास दाखवला आणि महिला म्हणून मला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे सर्व मनपूर्वक आभार मानते। आणि त्यांनी जो माझ्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी निश्चितच येत्या माझ्या कार्यकालामध्ये प्रयत्न करीन। येणाऱ्या कार्यकालामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचं आव्हान या सप्टेंबर महिन्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे सर्व माझे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जीवावरती आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त संख्येने आम्ही महानगरपालिका जिंकून येऊ आणि भारतीय जनता पार्टी आणि महानगरपालिकेवरती सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती आम्ही नक्की फडकवू असा मला विश्वास आहे। 16 मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। त्याच उपस्थितीत त्या पदभार स्वीकारणार होत्या। माजी अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासोबत फोनवर चर्चा देखील झाली, तसे नियोजन झालेले असताना देखील रोहिणी तडवळकर यांनी माजी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत पदभार स्वीकारताना दिसून आल्या। दरम्यान नूतन अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचे भाजप कार्यालयात आगमन होताच उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले। त्यानंतर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा शाल, श्रीफळ आणि भला मोठा हार घालून पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले।